देवी, दुरून सर्व मी पाहत होतो. या यज्ञाचे फलित तुम्हालाच प्राप्त व्हायला हवे होते. मुनिवर, माझ्या आत क्रोधाने लावा उसळतो आहे. आज साक्षात भृगऋषी आपल्या शिष्यांसोबत समुद्र लोकात आले आहेत. श्री महादेव आणि श्री ब्रह्मदेव यांनी सांगितलेल्या अत्यंत गुप्त अशा जलयज्ञाच्या विधींचे दायित्व त्यांच्यावर आहे. मी माझ्या परिवाराकडून या समुद्र लोकात आपले स्वागत करतो. श्वेत समुद्रा, आजचे कार्य हे अतिशय पवित्र आणि अत्यंत महत्वाचे असे आहे. श्री ब्रह्मा, श्री विष्णू आणि श्री महेशांच्या कृपेने ते सुफळ संपूर्ण हो, हीच सदिच्छा. आपण ह्या शुभ कार्याला योग्य मुहूर्तानुसार आरंभ करावा अशी विनंती मी तुम्हाला करतो. होय नीलसमुद्रा, आता विलंब नको. साक्षात श्री पार्वती देवी आणि श्री सरस्वती देवी आपल्या अंतर्दृष्टीने हा जलयज्ञ पाहणार आहे. आसन ग्रहण करा. या पवित्र जलयज्ञाला आरंभ करण्यापूर्वी मी भगवान श्री नारायणांचे स्मरण करतो. क्षमा असावी, परंतु मी अद्याप नारायण यांना कधी पाहिले नाही आणि त्यांच्याविषयी कधी ऐकले देखील नाही. मग त्यांचे स्मरण करणे हे कल्पनेचे स्मरण करणे असे नाही होणार का? तुम्ही विश्वास ठेवा अथवा ठेवू नका, भगवान श्री नारायण म्हणजे त्रिकाला बाधित सत्य सत्य आणि केवळ सत्यच. त्यांना आदिही नाही आणि अंतही नाही. चला या पवित्र कार्याला आरंभ करूया. पार्वती, ह्या जलयज्ञामुळे समुद्र देवांना दिव्य कन्यारत्न प्राप्त होणार आहे. याचा अर्थ आता लवकरच यज्ञाची सांगता होईल आणि समुद्र देवांना याचे फळ मिळेल. ह्या निमित्ताने संपूर्ण सृष्टीला जलयज्ञाविषयी ज्ञात होईल प्रभू. होय देवी, हे या दिव्य यज्ञाचे फलित आहे. या कुपीतील दिव्य रस जी स्त्री प्राशन करेल त्या स्त्रीस एक अद्भुत दिव्य कन्यारत्न प्राप्त होईल. या रसाचे प्राशन करण्यासाठी आपण पुढे यावं. ह्या यज्ञाचे जे प्राप्तव्य आहे हे मला मिळावे हे यापूर्वीच मी सांगितलेले आहे. माझ्या इच्छेप्रमाणे ही कुपी मला मिळावी.
तशी आपली इच्छा देवी. भ्राताश्री, ह्या कुपीतील रस प्राशन करण्याचा अधिकार फक्त तिरंगिनी देवींचा आहे. ज्येष्ठ बंधूंच्या पत्नी म्हणून हा रस त्यांनीच प्राशन करावा. समुद्रबंधूंनो, हा प्रसाद या दिव्य यज्ञाचा लाभ आहे. याला अधिक काळ दुर्लक्षित करणे कुणाच्याही हिताचे होणार नाही. या कुपीमध्ये ज्वालामुखीच उसळतो आहे आणि हा प्रसाद प्राशन करण्यासाठी त्वरेने पुढे या. तिरंगिनी देवी, आपण हा रस प्राशन करावे. होय, माझी ही इच्छा तीच आहे. देवी, हा मान आपला आहे. देवी, आता आणखी विलंब नको. हे ऋषीवर आपला आशीर्वाद असावा. कल्याणमस्तु. शुभम भवतु. आता यानंतर जे काही घडेल ती भगवान श्री नारायणांचीच कृपा असेल. राजन, आमचे कार्य झाले. आम्हास आज्ञा द्यावी. हे ऋषीवर, आजच्या या शुभ प्रसंगी आपला आदरातिथ्य करण्याची आम्हाला संधी द्यावी. क्षमा असावी राजन. यासाठी आम्ही पुनश्च कधीतरी आपल्याकडे येऊ. हे ऋषीवर, कृपया आमच्या विनंतीचा स्वीकार करावा. परंतु आमचा आदर सत्कार करण्यापूर्वी आजच्या जलयज्ञातले हे तांदूळ आपण आपल्या समुद्र लोकाबाहेर विसर्जित करावेत. कारण ते शुभ नाहीत. कोणीही त्यास स्पर्श करू नये. पशु अथवा पक्षाने अजाणतेपणी जरी ते ग्रहण केले तरी ते त्यांच्या मृत्यूस कारण ठरेल. जशी आज्ञा. नारायण नारायण. देवी, दुरून सर्व मी पाहत होतो. या यज्ञाचे फलित तुम्हालाच प्राप्त व्हायला हवे होते. मुनिवर, माझ्या आत क्रोधाने लाव्हा उसळतो आहे. त्यामुळे मला एकांतात राहू द्यावे.
मी तर आपले सहाय्य करू इच्छितो. मला माता व्हायचं होतं, पण ते आता शक्य नाही. तेव्हा तुम्ही इथून निघून जावे. अद्याप सर्व काही संपलेले नाही देवी. अजूनही ते शक्य आहे. ते कसे? या जलयज्ञात जे तांदूळ आहेत ते आपण ग्रहण करावेत. आपल्याला माता होण्यापासून कोणीही थांबू शकत नाही. नारायण नारायण. समुद्र देवांची पत्नी दिव्य कन्येला जन्म देणार आहे, परंतु हे सारं कधी घडणार? जसा काळ पुढे सरकेल तसा तो क्षणही येईल पार्वती. परंतु केवळ एका कन्येचा जन्म नाही होणार. याचा अर्थ काय? समुद्र लोकात 2 कन्या जन्म घेणार आहे. परंतु ते कसे काय? आधी मायेची लीला. नीलकांती, राहून राहून माझ्या मनात एक प्रश्न निर्माण होतो आहे आणि त्याचे उत्तर मिळाल्याशिवाय मला स्वस्थ वाटणार नाही. ज्येष्ठ बंधू एक दिवस आले आणि म्हणाले, समुद्र लोकात एक अपत्य जन्माला येणार आहे, त्यासाठी जलयज्ञ करण्यात आला. पण त्यानंतर ज्येष्ठ बंधूंची पत्नी आणि तू दोघीही गर्भवती राहिलात. हे कसे? नीलकांती, मी तुझ्याशी बोलतो आहे. तुला उत्तर टाळता येणार नाही. जलयज्ञातून मिळालेले फलित तुला नव्हते मिळालेले. मग तरीही तू गर्भवती कशी 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 कशी? प्रणाम भ्राताश्री. नील, तुझ्या चेहऱ्यावर चिंता कसली? काय झाले? क्षमा असावी, परंतु माझे चित्त स्थिर नाही. मनात काही शंका असेल तर बोलून मोकळा हो नील. भ्राताश्री,
काही मासापूर्वी आपण भविष्य कथन केले होते की एका दिव्य कन्येचा समुद्र लोकात जन्म होईल. पण ते तर सत्यात उतरणार आहे आणि त्यात शंका असण्याचे कारणच नाही. मान्य आहे, यज्ञाचे जे फलस्वरूप होते ते तुमची पत्नी तिरंगिनी ह्यांनी ग्रहण केले, परंतु माझी पत्नी नीलकांती ही सुद्धा गर्भवती आहे आणि तुमचीही. हे कसे काय? याचे उत्तर माझ्याकडेही नाही. पण मग याचा अर्थ काय? यज्ञातून प्राप्त दिव्य रसाचे प्राशन तिरंगिनीने केले होते हे सत्य आहे, परंतु नीलकांती सुद्धा गर्भवती आहे आणि यामागे काहीतरी रहस्य आहे. ह्याचे उत्तर नीलकांतीकडेही नाही. नील, पण समुद्र लोकात 2 अपत्य झाली तर आनंदच होईल सर्वांना. क्षमा असावी भ्राताश्री, परंतु मला हा आनंद होणार नाही, कारण मला होणाऱ्या ह्या अपत्याच्या जन्माचे कारण मला ठाऊक नाही. येतो मी. आजवर हा विषय मी स्वतःहून बोललो नाही, परंतु माझ्याही मनात हाच प्रश्न होता. खरं तर मलाही या प्रश्नाचे उत्तर हवे आहे. देवी काय झाले? देवी, आपण नौकेच्या बाहेर का जात आहात? देवी, आपल्याला काही हवे आहे का? मला ते कमळाचं फूल हवंय.